हे बघा असला अखंड हे मिसळलेला भेसळीमध्ये, हे बघा हे मध्ये भेसळ, हे बघा हे असं, म्हणजे ह्याचं काहीच काम नाही. पण हे उमरलेल्या ज्या पाकळ्या आहेत अशा, हे त्रिफळ असं असावं, ह्याचा एक वेगळा सुगंध येतो, खाऊन बघितलं तर पुदिन्यासारखं झणझण लागतं. हे मसाल्यामधला महत्त्वाचा घटक आहे. 2 मिसळले, 2 मिक्स केलेले. हा त्रिफळच आहे ते, मिक्स केले, मिक्स केले, 2चं मिक्स केलं. हे आहे बाज्या किंवा स्टार फूल म्हणतो याला. हां, तुम्ही चक्री फुली म्हणता. तर शक्यतो हे फूल या पद्धतीचं असावं, काळ्या कलरचं असं नसावं. हे लाल फूल जे दिसतं असं, शक्यतो हे असं असावं, म्हणजे आपल्याला चवीसाठी सगळ्यात उपयोग होतो. त्या काळ्याचा कस कमी झालेला असतो आणि हे निवडत असताना ह्याची पाकळी झालेली नसावं, असं तुकडे झालेले नसावं. तर अखंड जेवढं राहील ते तेवढं चांगलं, जेवढे तुकडे होतील तेवढं जास्त दिवसाचं हँडल केलेलं आहे किंवा हाताळलेलं आहे आणि सगळा केर जमा करून आपल्याला दिलेला आहे असं त्याचा अर्थ होतं. शक्यतो असं असावं हे. आणि हे सुद्धा कच्चं आहे, पक्कं नाही. थोडंसं पक्का जर असेल तर ह्याला टवटवीतपणा जास्त येतो. तर हे एक अशा पद्धतीचं आहे. हां, मग धने बोलत होतो, हे धने तसे चालेल. तर आता ही धने सोडून द्या सगळ्या, थोडं सोडायला. हे धने आपल्याला गरजेपेक्षा जास्त पुढं गेलेले आहेत. जसे असायला पाहिजे तसं नाहीत, तरी पण छान आहेत, कीड लागलेले नाहीत. आणि आता नवे धने याचा हंगाम सुरू झाला असल्यामुळं कदाचित हे धने आपल्याला दिले असतील. हां, ठीक आहे, जुने आहेत, जुने आहेत, छान आहेत. हे असे धने शक्यतो मी असं निवडायला सांगितलं. कुठं गेले धनेवाले? हे पाकळी नाही निवडायचं. ह्याच्यापेक्षा थोडं पिवळा कलर असलं तरी चालतील. आता थोडं ह्याच्यात काळे आहेत, म्हणजे एकच रास आहे, पण ते कच्चे पक्के थोडं झाल्यामुळं हे कलर असा दिसतोय. त्याच्यानंतर आपल्याला हे दगडफूल निवडायचं आहे. ह्या दगडफुलामध्ये जेव्हा खरेदी करतो त्यावेळेस असं हात घालून बघितलं की आपल्या हाताला पावडर लागते किंवा धुरळा जास्त निघतो, त्यावेळेस ते कुजलेलं आहे असं समजायचं. आता ह्याचा धुरळा निघत नाही, पण तुकडे जास्त झालेले आहेत, म्हणजे हे जास्त हाताळलेलं आहे. शक्यतो कलर त्याचा असा पांढरा शुभ्र असावा आणि पाटीचा कलर असा पूर्ण काळा असावा. जर असा काळा कलर जर नसेल तर मग हे काहीतरी गोंधळ आहे, कच्चं पक्का आहे. म्हणून आपल्याला एक बाजू पूर्ण काळी दिसावी, एक बाजू पूर्ण पांढरी दिसावी, त्यावेळेस हे दगडफूल चांगलं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपल्याला मगाशी विषय निघाला खोबर, काळीपाट. हे काळीपाटीचं आहे का? मग नाही, हे गोऱ्या पाटीचं आहे. पण हे बघा, हे जर असं असेल लालसर कलर तर हे खराबही असू शकतं, खाल्ल्यानंतर 14 दिवस देईल याची गॅरंटी नाही. हे तुटतं, हे असं कटकन वाजत नाही आहे, तुकडे होतात, असं ओलं आहे हे. आणि हे सुद्धा गोळा खोबर तोडून दिलेलं आहे, त्याच्यामुळं हे सुद्धा ओलं असण्याची शक्यता आहे. ओलंच आहे हे बघा, तुकडा होत नाही. हे बघा, कटकन तुकडा झाला पाहिजे म्हणजे ते वाळलेलं. आणि हे ओलं असलं की ह्याच्यामध्ये ठसका ढास लागण्याची जास्त शक्यता असते. म्हणून मसाल्याला शक्यतो वाळलेलं खोबर वापरणं गरजेचं असतं, कसल्याही पाटीचं असो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं जाड नसावं, शक्यतो पातळ असावं ह्याच्यापेक्षा. हे सगळ्यात महत्त्वाचं. जर पातळ असेल तर अधिक उपयोगाला तुमच्या येऊ शकतं. त्याच्यानंतर हे हळकुंड आहे. हळकुंड हे खराब झालेलं आहे, कीड लागलेली आहे. कळत नाही, ह्याला 5 रुपये घेतला असेल. एक सगळ्यात महत्त्वाचं, हे बघा, ह्याला कीड लागलेली आहे, मध्ये इथं जाळी झालेली आहे. हे तर सगळ्यात महत्त्वाचं, ही हळकुंड निवडत असताना प्लेन असं असावं की कीड लागलेलं किंवा असं जाळी झालेलं नसावं, तजेलदार असावं, टवटवी दिसावं, बटबटीत दिसावं, तर हे हळकुंड चांगलं. हे जास्त दिवसाचं हळकुंड आहे. त्याच्यानंतर आले बघा मिरी. हे बघा, काळे दिसतात, भुरक्या कलरचेही दिसतात. आपल्याला असं वास घेऊन जरी बघितलं तरी लक्षात येतं आहे बऱ्यापैकी. तर आता ह्याला मी थोडंसं चुळून बघतोय. हे बघा, जास्त निघत नाही. ह्याचं जास्त निघालं की जास्त दिवसाचे कुजलेले आहेत.
आणि पपईच्या बियासुद्धा असू शकतात हे म्हणलं होतं. मी त्याचा शोध घेतो आहे. ही मिरे पूर्ण पक्की नाहीत, कच्ची आहेत, कारण हलकी आहेत आणि ह्याला हे सुरकुत्या पडल्यासारखं हे प्रक्रियाची पूर्ण झाली नाही. हे भुरक्या कलरचे आहेत. पूर्ण व्यवस्थित काळे मिरे असावेत आणि ह्याची सालसुद्धा काळपट दिसावी, पण मिरा बटबटी दिसावा असा पाहिजे. तसा तो नाही. म्हणजे ग्रेडिंग ह्याचं करून नंबर 2, 3च्या मधलं, 2चं तर नाहीच आहे, 3च्या पुढलंच आहे. आणि असं वास जरी घेतलं तर ह्याचा वास जसा येतो चांगला ओरिजिनल मिरे जेवढे आहेत तसा ह्याचा वास येत नाही, थोडा हलका वास येतो. आणि हे क्वांटिटीमध्ये जास्त वापरावं लागतं आपल्याला. त्याच्यानंतर ही जंगली विलायची आहे किंवा ह्यालाच आपण मसाला विलायची म्हणतो. हे कीड लागलेली अशी किंवा अशी जाळी असलेली किंवा हे अशी असलेली विलायची शक्यतो घेऊ नये. ह्याचा कलर फिक्कट चॉकलेटी असावा, कचरा नसावा, व्यवस्थित असावं आणि ह्याच्यामध्ये फोडल्यानंतर ह्याचं बी काळं निघावं मध्ये, तर सगळ्यात उत्तम विलायची हे. हे फोडलीच मी, हातानंच फोडली. हो का, काळं बी निघत नाही. हो का, हे पांढरं बी निघतं, म्हणजे हे कच्चीच काढलेली आहे, पक्की नाही. जर ह्याच्यामध्ये ही काळं बी असेल तर ते सगळ्यात उत्तम. जाळी नसावं, ह्याच्यामध्ये किडकी नसावं आणि ह्याचा धुरळा निघत नसावं किंवा ह्याचं जे फुफुटा म्हणतो आपण, त्याला काय म्हणतात तुम्ही त्याला, तर ते निघत नसावं, किडकही नसावं. स्वच्छ केलेली आहे पण जास्त दिवसाची आहे. त्याच्यानंतर लवंगाचा विषय आला बघा आपल्याला. हे बघा ह्याच्यात ही बघा मला तर 3 नमुन्याच्या लवंगा दिसतात. बघा त्यांनी म्हणली तशी एकदम काळी लवंग अशी. हां, हे बघा हे काळी टोपण असलेली, हे गळालेली, हे बघा काळी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे बघा हे जी फिक्कट चॉकलेटी कलर दिसतो ना असा, हे हातावर घेऊन दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. ते पूर्ण दिसणं असं. हां, हे बघा, हे बघा, हे निवडलेली कशी दिसते आणि हे कशी दिसते. 2 नमुन्याची मिसळ केलेली लवंग आहे. ह्याला फूल असली आणि कलर असा असली, तजेलदारपणा जर दिसला तर ही लवंग चांगली. पण अशी जर काळी लवंग जास्त